एक रन. ओके, परत एकदा तेच तर चेंडू तुम्ही पाहते राज यांच्या माध्यमातून. नितेश राज ज्ञान यांनी जरा बाउंड्री लाईनवर राहावे प्लीज. परत एकदा तेच तर चेंडू तुम्ही पाहताय राज यांचा प्रभावित करतात आपल्या गोलंदाजीने. राज परत एकदा कव्हरच्या दिशेने एक उत्कृष्ट असा फटका तुम्ही पाहताय 2 धाव्यांसाठी. टाळ्याने नुसता टाळ्या होत्या त्या पुस्तकी फटक्यासाठी. धावसंख्या आली ती 4 चेंडू 5 धावा झालेल्या आहेत. एक व्हर्च्युअल क्वार्टर फायनल 2चा सामना तुम्ही पाहताय. आपण सर्व पाहताय जोगेश्वरीची माऊली प्रीमियर लीग पर्व 1 मध्ये आपण येऊन पोहोचलोय. उत्कृष्ट दर्जाचं आयोजन व नियोजन असलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. 5 चेंडू झालेले आहेत आणि 6 धावा झाल्यात. शेवटचा चेंडू राज यांचा. परत एकदा तेच तर चेंडू बॅटची एज घेत असणारा चेंडू. धावसंख्येमध्ये एका धावेने भर झाली. धावसंख्या आली ती 7 धावा. डीजे मी विनंती करतो मितेश राज कुणाल आणि ज्ञान यांना की त्यांनी बाउंड्री लाईनवर जावे प्लीज. मितेश राज कुणाल ज्ञान. राहुल तुम्ही सुद्धा बाउंड्री लाईनवर जाऊ शकता. आणि आता नवीन गोलंदाज तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती आकाश यांना. परत एकदा तेच तर चेंडू चेंडू जाते बॉलर बॅक ड्राईव्ह. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या आली ती 8 धावा. परत एकदा समोर टाकलेला चेंडू तिकडे कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. पंचांनी इट्स गॉना बी अ डिक्लेअर 1 एक धाव मिळाली आहे. धावसंख्या आली ती 9 धाव. परत एकदा समोर टाकलेला चेंडू चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि परत एकदा मिसफील्ड झालेली आहे. बघता बघता जीवनदान मिळालंय मानव यांना. दोन धावा मिळाल्या. धावसंख्या आली ती 11 धावा. एक मोठा मासा गळायला लागला होता परंतु त्याला जीवनदान मिळालं गेलेलं आहे मानवच्या रूपामध्ये. चौथा चेंडू आकाश यांचा. परत एकदा चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि आता कोणतीही चुकी झालेली नाही आणि मोठा मासा गळायला लागलाय. स्वस्तामध्ये बाद झालाय तो मानव. आणि आता फलंदाजीसाठी तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो गणेश पावसकर उर्फ गोट्या यांना. व्हर्च्युअल क्वार्टर फायनल 2चा सामना तुमच्या भेटीला येत असताना जो टीम ही सामना जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये दाखल होईल हे लक्षात ठेवा. 11 धावा झालेल्या आहेत. 5वा चेंडू. परत एकदा तेच तर चेंडू. थोडीशी अशी रक्षणामध्ये चुकी होते आणि बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे. धावसंख्या संत गतीने पुढे जात असताना धावसंख्या आली ती 12 धावा. अवघ्या 12 धावा तुम्ही पाहू शकताय. शेवटचा निर्णायक चेंडू आकाश यांचा. परत एकदा चेंडू हवेत. चेंडू खाली कोणताही क्षेत्ररक्षक नसेल. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा येतो एक ब्रँडेड षटकार अशोकच्या बॅटमधून. ज्या फटक्याची गरज होती तोच एक निर्णायक फटका तुम्ही पाहू शकता अशोकच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या आली ती 18 धावा. पंकज
परत एकदा पंचांचा बोट आमच्याकडे. इट्स गॉन बी अ नो बॉल. धावसंख्या आली ती 19 धावा. परत एकदा समोर टाकलेला चेंडू 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 जातोय आणि मोठा मासा गळ्याला लागलेला आहे. आउट झालेला आहे तो गणेश पावसकर. स्वस्तामध्ये बाद झालाय आणि जल्लोष आणि नुसता जल्लोष तुम्ही पाहू शकता स्पार्टन्स टीम मध्ये. धावसंख्या आली ती 19 धावा. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय आणि नवीन फलंदाज असेल धीरज. धावसंख्या आली ती 20 धावा. 2 चेंडूचा खेळ समाप्त झाला. आणि नवीन बॅट्समन आलाय तो नैतिक. परत एकदा स्लोअर वन पद्धतीचा चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक परंतु क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा नैतिकच्या बॅटमधून येतोय ब्रँडेड षटकार. आल्या आल्या आपल्या फलंदाजीची छाप सोडत असताना नैतिक. परत एकदा समोर टाकलेला चेंडू चेंडू आदळतो स्ट्रेट अंपायरच्या दिशेने आणि बघता बघता 2 धाव कंप्लीट केल्या गेल्या त्या नैतिकच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आहे ती 28 धावा. शेवटचा चेंडू नो पद्धतीचा चेंडू बघता बघता 1 धाव कंप्लीट केली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी ठरतोय. धावसंख्या झाली आहे ती 31 धावा. पंचांचा निर्णय. थोडा आकाश थोडं सहकार्य करा आकाश. मग गणेश पावसकर तुम्ही असे आत जाऊ शकत नाही. परत एकदा तुम्हाला विनंती असेल थोडी खेळाडूवृत्ती दाखवा. आपण एक नामांकित अशी स्पर्धा खेळतोय जोगेश्वरीची माऊली. परत एकदा निर्धाव असा चेंडू येतोय. धावसंख्या येते अवघ्या 31 धावा. शेवटची ओव्हर बाकी असताना भैरवी ओव्हर घेऊन येण्यासाठी कोणाला आमंत्रित केलं जात आहे. 3 बाईचा रन आहे का पंच. 1 रन. परत एकदा तेच तर्रा चेंडू टाकण्याचा प्रयत्न आणि यशस्वी प्रयत्न. धीरज यांची खेळी बाद होतोय. स्वस्तामध्ये धीरज परतत असताना धावसंख्या झाली ती 35 धावा. 1 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. दुसरा चेंडू पंचांनी असेल. परत एकदा नो चेंडू हाताळला जातोय.
आणि धावसंख्येमध्ये एका धावेने भर झाल्या. धावसंख्या आली ती 36 धावा. पर एकदा तेच तर्रा चेंडू, थोडीशी चुकी होते ती आकाश यांच्या माध्यमातून. एका धावावरती समाधान मानावं लागतं. डिक्लेअर रूपामध्ये एक धाव मिळत असताना धावसंख्या झाली ती बघता बघता 37 धावा. सिंगल डबलने खेळी पुढे नेत असताना आपल्या संघाची परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले. परत एकदा यष्टी रक्षणामध्ये थोडीशी चुकी होते. आकाश शंकुळकर स्वतःवरती थोडेसे नाराज असतील. परत एकदा समोर टाकलेला चेंडू, तिकडे क्षेत्ररक्षक नसतील. बघता बघता एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, परंतु रनआउटची विकेट घालावी लागते. नवीन फलंदाज असेल तो निखिल. अथर्व नवीन फलंदाज असेल तो अथर्व. परत एकदा तेच तर्रा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, अवांतर अशी धाव मिळत असताना धावसंख्या आली ती 39. शेवटचे 2 चेंडू बाकी आहेत. परत एकदा तेच तर्रा चेंडू टाकला जातोय. परत एकदा बाईकच्या रूपामध्ये एक धाव मिळत असताना शेवटचा चेंडू असेल. नो होता का त्याचा केतनदा? नो चेंडू होता. परत एकदा तेच तर्रा चेंडू टाकला जातोय. बाईकच्या रूपामध्ये एक धाव मिळत असताना 42चा टार्गेट असेल. 42 पाहिजे. हो 43 चाहिए. 4 ओव्हर 24 चेंडू मध्ये 43 धावांची गरज असेल. जो सामना जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये दाखल होईल, हे लक्षात ठेवा. डीजे चला, पुढील होणारी मॅच असेल JCM योद्धास आणि JCM सुभेदार.
5 मिनिटं वेटिंग असेल. लाईन मारून घ्या प्लीज. योद्धा योद्धा आणि सुभेदार तुमचा टॉस केला जाईल. योद्धा आणि सुभेदार. जेसीएम योद्धाच आणि जेसीएम सुभेदारचे कॅप्टन.
डीजे डीजे चला 24 चेंडू आणि 43 धावांची गरज असेल. व्हर्च्युअल क्वार्टर फायनल 2चा सामना तुमच्या भेटीला येत असताना चला एक फलंदाजीसाठी तुम्ही पाहताय मागच्या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला राज तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता आणि गोलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते नैतिक यांना. 24 चेंडू 43 धावांची गरज. पहिला चेंडू समोर टाकलाय चेंडू आणि मोठा मासा गळायला लागलाय. आउट झालाय तो राज आणि काय गोलंदाजी काय क्षेत्ररक्षण. दबक्या पावलांनी गोल्डन डकचा शिकार झालाय तो राज. इट्स अ विकेट. आणि राज यांची जागा घेण्यासाठी आमंत्रित केलंय ते पंकज यांना. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील. बघता बघता एक धाव कंप्लीट झालेली आहे. धाव संख्या आली 2 चेंडू 1 धाव. तिसरा चेंडू नैतिक यांचा. परत एकदा समोर टाकलेला चेंडू. चेंडू वरती घणाघाती घात. चेंडू जातोय ढगात लाइटिंग. 6 धावांसाठी. डीजे 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 7 धावा झालेल्या आहेत. परत एकदा समोर टाकलेला चेंडू. चेंडू वरती परत क्षेत्ररक्षकाच्या मस्तकावरती दस्तक देणारा छाप सोडणारा षटकार आदी गुप्ता यांच्या बॅट मधून येतोय. सलगचा दुसरा. 13 धावा झालेल्या आहेत. बघता बघता 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 5वा चेंडू. परत एकदा बघूया पंचांचा निर्णय काय असेल. इट्स अ नोट आउट. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आले आणि यष्टीरक्षकांमध्ये कोणती चुकी होत नाही गोट्या यांच्या माध्यमातून. तेरा धावा. 13. गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ते मानव यांना. परत एकदा फुल टॉस पद्धतीचा चेंडू. चांगलं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धाव संख्या आली ती 14 धावा. परत एकदा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू. स्लोवर वन थोडा चकवा चेंडू टाकलेला आहे मानव यांच्या माध्यमातून. परत एकदा बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एका धावेवरती समाधान परंतु थोडंसं मिसफिल्डिंग होत आहे. बघता बघता दुसरी धाव कंप्लीट केली गेलेली आहे. धाव संख्या आली ती 16 धावा. चला पुढील होणारी मॅच योद्धाच आणि सुभेदार यांचा टॉस केला जाईल. योद्धाचे कॅप्टन आणि सुभेदारचे कॅप्टन. परत एकदा चेंडू हवे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक कोणताही नसेल. बघूया पंचांचा निर्णय काय असेल. 2 धावा.
4 चेंडूचा खेळ समाप्त झाला, 18 धावा झालेत. योद्धा आणि सुभेदारचा टॉस केला जाईल. परत एकदा समोर टाकलेला चेंडू, तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे आणि मोठा मासा गायला लागलेला आहे. आकाश शंकुळकर यांची खेळी बाद झालेली आहे. आवाज भेट घ्या रे मेरा. 18 धावा झालेल्या आहेत. योद्धाज आणि सुभेदारची मॅच असेल. योद्धाज आणि सुभेदारची मॅच असेल. परत एकदा समोर मारलेला चेंडू, परत एकदा डॉट बॉल येतोय. धावसंख्या आली ती अवघ्या 18 धावा. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 25 धावा करायच्या आहेत. 12 चेंडू 25 धावांची गरज. सुभेदारचे कॅप्टन आणि योद्धाचे कॅप्टन. कीपरचे नो कॅन्सल असेल आणि 1 धाव. सुभेदार यांनी टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. परत एकदा डान्सिंग डाऊन द विकेट आणि मोठा मसागा. थोडस चुकी होते क्षेत्ररक्षणामध्ये. बघता बघता 2 धाव कंप्लीट झालेले आहेत. धावसंख्या आली ती 21 धावा. तिसरा चेंडू घोटे यांचा. परत एकदा समोर टाकलाय चेंडू, परंतु 1 धाव घेण्यामध्ये प्रयत्न केलेला आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? बघता बघता दुसरी धाव कंप्लीट केली. बघूया पंचांचा निर्णय काय असेल. इट्स अ विकेट. पंचांचा बोट आकाशाकडे. बावीस धावा झालेल्या आहेत. परत एकदा बॅटची लेमन एज घेत असताना एका धावेवरती समाधान मानावं लागतं. नवीन फलंदाज असेल तो ऋतिक. परत एकदा नो चेंडू वरती मारलाय पंकजच्या बॅट मधून. आलाय घनघणीत षटकार. बघता बघता धावसंख्या आली ती 30 धावा. 5वा चेंडू घोटे यांचा. तेच तर्रार चेंडू, बॅटची एज घेत असताना तिकडे क्षेत्ररक्षक असतील जस्सी. बघता बघता 1 धाव डिक्लेअर झालेली आहे. शेवटचा चेंडू. 5 बॉल झाले. 1 बॉल बाकी आहे. नो चेंडू टाकला. 12 पाहिजे. 7 चेंडू 12 धावा. 1 बॉल बाकी आहे. बारा पाहिजे. पण एकदा तेच तर चेंडू, तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील. बघता बघता 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि धावसंख्या झाली ती 33 धावा. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि करायच्या त्या अवघ्या 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. 10 धावा 6 चेंडू. समोर टाकलेला चेंडू, तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असतील आणि एक मोठा विकेट मिळालेला आहे.
डीजे 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 परत एकदा समोर टाकलेला चेंडू तिकडे क्षेत्ररक्षक असतील. बघता बघता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होईल का, परंतु दुसरी धाव घेण्यापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. 4 चेंडू 9 धावांची गरज. काय चित्त थरारक व रोमहर्षक सामना तुम्ही पाहताय. व्हर्च्युअल क्वार्टर फायनलचा सामना. 4 चेंडू 9 धावा. तिसरा चेंडू घेऊन येत असताना नो चेंडू आणि नो वरती तिकडे क्षेत्ररक्षक सज्ज असेल. बघता बघता दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेलेल्या आहेत. 4 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल. परत एकदा नो चेंडू. चेंडू हवेत तिकडे क्षेत्ररक्षक नसेल आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतील त्या 4. एक धाव पाहिजे, एक धाव पाहिजे. जणू काय चॅम्पियन सारखी खेळी केली आहे ती पंकज यांनी आपल्या संघासाठी. 4 चेंडू 1 धावांची गरज असेल. परत एकदा बॉलर बॅक